नमस्कार विद्यार्थी मित्रहो, एज्यू जीनियस अकॅडमी आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण भारतीय नौसेनेमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्पोर्ट्स ऑफिसर आणि म्युझिशियन ऑफिसर या उज्ज्वल नोकरीच्या संधींबाबत माहिती मिळवणार आहोत. भारतीय नौसेनेमधील नोकरीच्या उज्ज्वल संधी. आपले उज्ज्वल आणि प्रदीर्घ कालावधीचे करिअर घडविण्यास इच्छुक असणाऱ्या महिला आणि पुरुष उमेदवारांना भारतीय नौसेनेमध्ये ऑफिसर्स, सेलर्स आणि सिव्हिलियन्स या पदांकरिता नोकरीच्या अनेक सोनेरी संधी उपलब्ध आहेत. परंतु आज आपण केवळ स्पोर्ट्स ऑफिसर आणि म्युझिशियन ऑफिसर या नोकरीच्या उज्ज्वल संधींबाबत माहिती मिळवणार आहोत. भारतीय नौसेनेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर आणि म्युझिशियन ऑफिसर या नोकरीच्या संधी कशा प्राप्त कराव्यात? मित्रहो, आज आपण भारतीय नौसेनेमधील ऑफिसर या प्रवर्गामध्ये उपलब्ध नोकरीच्या संधींविषयी माहिती जाणून घेऊया. साधारणपणे भारतीय सशस्त्र दलामध्ये ऑफिसर ही एक अधिकारपूर्ण व्यक्ती असते. चला तर मग भारतीय नौसेनेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर आणि म्युझिशियन ऑफिसर या नोकरीच्या संधींबाबत माहिती पाहूया. तेव्हा सर्वप्रथम भारतीय नौसेनेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर कसे बनता येईल? प्रास्ताविक. भारतीय नौसेनेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना भारतीय नौसेनेच्या इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड म्हणजेच INSCB किंवा INSCCS येथे फिजिकल ट्रेनिंग ऑफिसर म्हणून आपली भूमिका पार पाडावी लागते. शिवाय त्यांना भारतीय नौसेनेतील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही मोठ्या कसोशीने पार पाडावी लागते. चला तर मित्रहो, स्पोर्ट्स ऑफिसर या नोकरीच्या उज्ज्वल संधीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता. स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतून मास्टर्स डिग्री किंवा BE किंवा BTech डिग्री प्राप्त केलेली असावी. तथापि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समधून डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग ही पदवी प्राप्त केलेल्या किंवा MSc इन स्पोर्ट्स कोचिंग ही पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी प्राधान्य दिले जाते. मित्रहो, वरील नमूद शैक्षणिक पात्रतेशिवाय उमेदवाराने आवश्यक स्पोर्ट्स क्वालिफिकेशनही धारण करणे अत्यावश्यक ठरते. तेव्हा उमेदवारांच्या स्पोर्ट्स क्वालिफिकेशनवर एक नजर टाकूया. स्पोर्ट्स क्वालिफिकेशन. उमेदवाराने सिनियर लेवल चॅम्पियनशिप्स किंवा गेम्स यामध्ये ॲथलेटिक्स, क्रॉस कंट्री, ट्रायॲथलन, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, स्विमिंग, डायव्हिंग, वॉटर पोलो, कबड्डी, बॉक्सिंग यापैकी कोणत्याही एका खेळ प्रकारामध्ये सहभाग घेतलेला असावा. तर याचिंग किंवा विंग सर्फिंग या खेळ प्रकारामधील उमेदवाराने पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता धारण केलेली असावी. सर्वप्रथम उमेदवाराने याचिंग असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतलेला असावा आणि ऑलिम्पिक क्लासमध्ये किमान 5वे स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा उमेदवाराने ISAF यूथ सेलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप यामध्ये बोट किंवा विंडसर्फ प्रकारात पहिल्या 50% स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा उमेदवाराने एशियन गेम्स किंवा ISAF यूथ सेलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी यूथ किंवा ऑलिम्पिक क्लासेसमध्ये पदक मिळवलेले असावे. मित्रहो, आता आपण स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी आवश्यक वयोमर्यादेवर एक नजर टाकूया. वयोमर्यादा. वरील शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारा कोणताही उमेदवार हा किमान 17 आणि कमाल 25 वर्षे या वयोगटातील असावा. आणि विशेष म्हणजे केवळ अविवाहित पुरुष उमेदवारच स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकतात. मित्रहो, आता वेळ झाली आहे स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी राबवल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेचा आढावा घेण्याची. म्हणून निवड प्रक्रिया. उपरोक्त नमूद शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारे उमेदवार भारतीय नौसेनेच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आणि यानंतर प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण होताच पात्र उमेदवारांना बेंगलोर, भोपाळ, कोइंबतूर, व्हायझॅग, कोलकाता येथे SSB इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येते. आणि SSB इंटरव्ह्यूमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. आणि त्यानंतरच पात्र उमेदवारांची भारतीय नौसेनेमध्ये स्पोर्ट्स ऑफिसर या पदावर निवड केली जाते. बरं तर विद्यार्थी मित्रहो, निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण www.joinindiannavy.gov.in
या भारतीय नौसेनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा आपण आमच्या नोटिफिकेशन्स या सेक्शनचाही आधार घेऊ शकता. मित्रहो, आता आपण स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी कसे, कोठे आणि केव्हा अर्ज करू शकतो यावर एक नजर टाकूया. अर्ज प्रक्रिया. सर्वसाधारणपणे स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठीची अधिसूचना दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी आणि जून किंवा जुलै महिन्यात जाहीर केली जाते. याशिवाय या पदासाठीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज तसेच सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाते. त्यामुळेच आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारे उमेदवार www.joinindiannavy.gov.in या भारतीय नौसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी आपण आमच्या नोटिफिकेशन या सेक्शनचीही मदत घेऊ शकता. मित्रांनो, स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठी निवड झाल्यानंतर पात्र उमेदवारांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते ते आपण आता ट्रेनिंग आणि ॲडव्हान्समेंट या विभागातून जाणून घेऊया. ट्रेनिंग आणि ॲडव्हान्समेंट. निवड झालेल्या उमेदवारांना नेव्हल ओरिएंटेशन कोर्स हा प्रशिक्षण कालावधीतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंडियन नेव्हल अकॅडमी केरला येथे जावे लागते. याशिवाय पात्र उमेदवारांना नौदल प्रशिक्षण संस्था किंवा युनिट्स किंवा जहाजांवर आपले व्यावसायिक प्रशिक्षणही पूर्ण करावे लागते. आणि यानंतरच पात्र उमेदवारांची स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून निवड होऊन त्यांना भारतीय नौसेनेतील सब लेफ्टनंट हा हुद्दा बहाल केला जातो. आणि आता सरते शेवटी आपण पेरलेल्या कष्टाचे फळ म्हणजेच मासिक पगार. मासिक पगार. भारतीय नौसेनेत स्पोर्ट्स ऑफिसर या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना इतर सुविधा वगळता वार्षिक सरासरी 5 लाख रुपये इतक्या गलेलठ्ठ पगारासहित भारतीय नौसेनेतील सब लेफ्टनंट हा हुद्दा बहाल केला जातो. तेव्हा मित्रहो, ही होती भारतीय नौसेनेतील स्पोर्ट्स ऑफिसर या पदासाठीची उज्ज्वल संधी. आता वेळ झाली आहे भारतीय नौसेनेतील नोकरीची पुढील उज्ज्वल संधी जाणून घेण्याची, अर्थातच म्युझिशियन ऑफिसर. भारतीय नौदलात म्युझिशियन ऑफिसर बनण्याची संधी. प्रास्ताविक. भारतीय नौसेनेचा म्युझिकल बँड हा आशिया खंडातील सर्वोत्तम म्युझिकल बँडपैकी एक आहे. कारण देशाचे अनौपचारिक राजदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय नौदलातील म्युझिशियन्सना वाद्य वाजवण्याचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. आणि म्हणूनच म्युझिशियन ऑफिसर म्हणून निवड झालेल्या या पात्र उमेदवारांना भारतीय नौसेनेच्या देशविदेशातील औपचारिक कार्यक्रम आणि कॉन्सर्ट्समध्ये संपूर्ण जगभरात नावलौकिकास आलेला नौदलाचा म्युझिकल बँड वाजवण्याची महत्त्वाची जबाबदारी मोठ्या कसोशीने पार पाडावी लागते. चला तर मित्रहो, भारतीय नौदलात म्युझिशियन ऑफिसर म्हणून कार्यरत होण्याच्या उज्ज्वल संधींबाबत थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता. भारतीय नौदलामध्ये म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. परंतु उमेदवाराकडे संगीतातील असाधारण प्रावीण्य असेल तर असा उमेदवार केवळ 12वी म्हणजेच HSC या पात्रतेच्या आधारावर म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकतो. मित्रहो, उमेदवाराने उपरोक्त शैक्षणिक पात्रतेसोबतच पुढील व्यावसायिक पात्रतांची पूर्तता करणेही क्रमप्राप्त ठरते. म्हणून व्यावसायिक पात्रता. पियानो फोर्टे या वाद्यामधील पारंगततेशिवाय उमेदवाराला कोणतेही एक मिलिटरी बँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुशलतेने वाजवता येणे आवश्यक असते. याशिवाय उमेदवाराने लायसन्शिएट ऑफ द रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक दॅट इज LRAM किंवा असोसिएट ऑफ द रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक दॅट इज ARCM अशा प्रकारचा कोणताही एक डिप्लोमा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. आणि सरते शेवटी ऑर्केस्ट्रा किंवा म्युझिकल बँडमधील कामाचा अनुभव असल्यास किंवा संगीत शिक्षक म्हणून अनुभव असल्यास अशा उमेदवारांना म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी प्राधान्य दिले जाते. आता या पदासाठी आवश्यक वयोमर्यादेवर एक नजर टाकूया. वयोमर्यादा. वरील शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारा कोणताही उमेदवार हा किमान 17 आणि कमाल 25 वर्षे या वयोगटातील असावा. आणि विशेष म्हणजे केवळ अविवाहित पुरुष उमेदवारच म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकतात. मित्रहो, आता वेळ झाली आहे म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी राबवल्या जाणाऱ्या निवड प्रक्रियेचा आढावा घेण्याची. म्हणून निवड प्रक्रिया. उपरोक्त नमूद शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारे उमेदवार भारतीय नौसेनेच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आणि यानंतर प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण होताच पात्र उमेदवारांना बँगलोर, भोपाळ, कोइंबतूर, व्हायझॅग, कोलकाता येथे SSB इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येते आणि यानंतर SSB इंटरव्ह्यूमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते आणि त्यानंतरच पात्र उमेदवारांची भारतीय नौसेनेमध्ये म्युझिशियन ऑफिसर या पदावर निवड केली जाते. बरं आहे तर विद्यार्थी मित्रहो, निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण www.joinindiannavy.gov.in या भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा आपण आमच्या नोटिफिकेशन्स या सेक्शनचीही जरूर मदत घेऊ शकता. मित्रहो, आता आपण निश्चितच म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी कसे, कोठे आणि केव्हा अर्ज करू शकतो याबाबत उत्सुक असाल. चला तर मग अर्ज प्रक्रियेवर एक नजर टाकूया. अर्ज प्रक्रिया. सर्वसाधारणपणे म्युझिशियन ऑफिसर या पदासाठीची अधिसूचना दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारी आणि जून किंवा जुलै महिन्यात जाहीर केली जाते. याशिवाय या पदासाठीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज तसेच सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केली जाते. त्यामुळेच आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रतांची पूर्तता करणारे उमेदवार www.joinindiannavy.gov.in या भारतीय नौसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी आपण आमच्या नोटिफिकेशन्स या सेक्शनचीही मदत घेऊ शकता. विद्यार्थी मित्रहो, म्युझिशियन ऑफिसर या पदासाठी निवड झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते ते आता आपण ट्रेनिंग आणि ॲडव्हान्समेंट या विभागाअंतर्गत जाणून घेऊया. ट्रेनिंग आणि ॲडव्हान्समेंट. निवड झालेल्या उमेदवारांना नेव्हल ओरिएंटेशन कोर्स हा प्रशिक्षण कालावधीतील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंडियन नेव्हल अकॅडमी केरला येथे जावे लागते. याशिवाय पात्र उमेदवारांना नौदल प्रशिक्षण संस्था किंवा युनिट्स किंवा जहाजांवर आपले व्यावसायिक प्रशिक्षणही पूर्ण करावे लागते आणि यानंतरच पात्र उमेदवारांची म्युझिशियन ऑफिसर या पदावर निवड होऊन त्यांना भारतीय नौसेनेतील सब लेफ्टनंट हा हुद्दा बहाल केला जातो. आणि आता सरते शेवटी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कष्टाचे फळ म्हणजेच मासिक पगार. मासिक पगार. भारतीय नौसेनेत म्युझिशियन ऑफिसर या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना इतर सुविधा वगळता वार्षिक सरासरी 5 लाख रुपये इतक्या गलेलठ्ठ पगारासहित भारतीय नौसेनेतील सब लेफ्टनंट हा हुद्दा बहाल केला जातो. तर मित्रहो, ही होती भारतीय नौसेनेत म्युझिशियन ऑफिसर बनण्याची उज्ज्वल संधी. बरं तर विद्यार्थी मित्रहो, भारतीय नौसेनेमधील करिअर आणि नोकरीच्या इतर संधी जाणून घेण्यासाठी, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे यापुढील व्हिडिओजही जरूर पहा. मित्रांनो, कोणत्याही सुधारित माहितीसाठी आपण एज्युजीनियस अकॅडमीमध्ये भेट देऊ शकता. हॅव अ नाईस डे.